नमस्कार. अगदी ऐनवेळी सांगितलंय, पण सगळ्यांनाच आपलं म्हणणं मांडायला आवडतं, तसं तर मलाही आवडतं. पण कुठे आणि किती बोलावं याचं भान जपणारा मी माणूस आहे. त्यामुळे सिनेमात जरी अतिशय महत्त्वाची भूमिका साकारत असलो तरी व्यासपीठावर उपस्थित सर्व कलाकारांमध्ये मी वयाने आणि अनुभवाने सगळ्यात लहान आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे त्या हिशोबानेच बोलतो. प्रवीण तरडे सर यांच्याबरोबर मी केलेला हा 4था-5वा सिनेमा आहे आणि हे केवळ मला माझं भाग्य वाटतं की मला त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळते. याचं कारण आम्ही कायमच हे म्हणतो की प्रवीण तरडे सरांवर सरस्वती प्रसन्न आहे. इतकं सुंदर लिखाण आणि दिग्दर्शन कायम ते करत असतात आणि खरोखर प्रेक्षकाभिमुख कलाकृती कशी करावी याची त्यांना पुरेपूर जाण आहे. धर्मवीर पार्ट 1 हा सिनेमा प्रेक्षकांनी खूप डोक्यावर घेतला. आजही लोक भेटतात तेव्हा एकेका सीनचं वर्णन करून एकेका मोमेंट बद्दल बोलतात आणि कलाकार मित्रांनी या अशा गोष्टींबद्दल बोलणं हे समजून घेण्यासारखं असतं. पण प्रेक्षक जेव्हा अभिनयातले बारकावे, सीन मधले बारकावे, कॉन्टेक्स्ट याविषयी बोलतात तेव्हा खरोखर त्यांनी किती बारकाईने सिनेमा पाहिलाय, लक्ष देऊन पाहिलाय याची जाणीव होते. तितकाच किंबहुना त्याहून खूप जास्त भक्कम आणि जोरदार असा धर्मवीर भाग 2 सरांनी केलेला आहे. आणि सर जसं म्हणतात की मोठी आणि महत्वाची कलाकृती ही अशी पटापट होत नाही. त्यामुळे गेले कित्येक महिने आम्ही या सिनेमाच्या प्रक्रियेत आहोत. चित्रीकरण असेल, डबिंग असेल, आता तर हिंदी भाषेतही आहे त्यामुळे हिंदीतही आम्ही डबिंग करतो आहोत. तर मला असं वाटतं की या सिनेमाच्या निमित्ताने चरित्रात्मक सिनेमांमध्ये ती जादू खूप अनुभवायला मिळते की आपण आयुष्यात फोटोजमध्ये पाहिलेली व्यक्ती किंवा समोरासमोर पाहिलेली व्यक्ती हे कुठला तरी नट साकारत असतो.